मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। दिल्ली विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि तब्बल 27 वर्षांनी भाजप सत्तेत आलेली दिसते आहे। भाजपच्या या ऐतिहासिक विजयामागे कोणत्या गोष्टी आहेत, भाजपचे प्रचारातले मुद्दे कोणते होते आणि त्यांनी ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली याचाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेऊयात। मंडळी दुपारी 2:30 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्ष 48 ते 50 जागांवर आघाडीवर होता, तर आम आदमी पक्ष 20 जागांवर पुढे असल्याचं दिसून आलं। या कलांचा विचार करून दिल्लीमध्ये भाजप ऐतिहासिक विजय मिळवत आहे असं दिसून येत आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे मात्र पुन्हा एकदा पाणीपत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही। भाजपला नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे विजय मिळवता आला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। दिल्लीमध्ये भाजप विजय झालं याचं पहिलं कारण म्हणजे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने गेल्या 5 वर्षांपासून मोर्चा वळवलेला आपण पाहिलं होतं। भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढून लोकप्रिय झालेले केजरीवाल त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर अनेक आरोप झाले। मुख्यतः दारू घोटाळा आणि पाणी पुरवठा योजनेमध्ये घोटाळा केल्याचं केजरीवाल यांच्या सरकारवर अनेक आरोप झाले। त्यातूनच त्यांची चौकशी देखील झाल्याचं आपण पाहिलं आणि त्यांना काही काळ त्या आरोपांमुळे आणि त्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे जेलमध्ये देखील राहावं लागलं। तर भाजपने हाच मुद्दा पकडून केजरीवाल भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत असा आरोप केला। त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा खराब करण्याचं काम भाजपने केलं। तसंच याच घोटाळ्या प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन हे देखील नेते आणि मंत्री काही काळ जेलमध्ये राहिले। मंडळी यानंतर भाजपने उचललेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केजरीवाल यांचं निवासस्थान। केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून मोदींनी देखील अनेक सभांमधून केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीका केल्याचं पाहिलं। काही वर्षापूर्वी केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानावर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे केजरीवाल हे आता आम आदमी राहिले नसून आता ते खास आदमी झाले आहेत, श्रीमंती भोगत आहेत असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले। दिल्ली विधानसभेला भाजपने विजय मिळवला त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारनं मध्यम वर्गाला दिलेलं झुकतं माप। दिल्ली विधानसभा मतदानापूर्वी केंद्र सरकारने अर्थसंकल्प देखील सादर केला होता, जो अर्थसंकल्प मध्यम वर्गाला मदत करणारा आहे असं सरकारनं स्वतः सांगितलं। तब्बल 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर इन्कम टॅक्सला सूट देण्यात आली। त्यामुळे हाच धागा पकडून दिल्लीतल्या मध्यम वर्गाला आपलंसं करण्याचा भाजपनं प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा किंवा कारण ज्यामुळे भाजप यशस्वी झालं असं म्हटलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांसाठी आणलेली लोकप्रिय योजना म्हणजेच महिला समृद्धी योजना। याचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरल्याचं सांगितलं जात आहे। या योजनेतून भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास दिल्लीतल्या महिलांना प्रति महिना 2,500 रुपये मानधन देणार असल्याची घोषणा केली होती। अर्थात केजरीवाल यांनी ही महिला सन्मान योजना आणली होती आणि पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये प्रति महिलांना देऊ अशी घोषणा त्यांनी केली। मात्र त्यांच्या या योजनेवर भाजपची योजना कुठेतरी वरचढ ठरल्याचं दिसून आलं। त्यामुळे महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यात भाजप यशस्वी झाल्याचं सांगितलं जातंय। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षानं यंदाच्या निवडणुकीत डबल इंजिन सरकारचा मुद्दा उपस्थित करत दिल्लीमध्ये महत्त्वाच्या योजना राबवणार असल्याचा प्रचार केला। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा आणि रोड शो करत दिल्लीच्या मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीचं नियोजन देखील यावेळी करण्यात आलं, ज्यामध्ये अगदी बूथ लेवल पासून प्रभारी नियोजन केल्याचं देखील आपण पाहिलं। महत्त्वाचे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रभारी यांनी प्रत्येक मतदारसंघात आणि वार्डात काम केल्यामुळे हा विजय मिळवता आला असल्याचं बोललं जाते। त्यासोबतच पूर्वेकडच्या राज्यातल्या मतदारांना भाजपनं आकर्षित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली। दिल्लीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा या भागातले अनेक मतदार राहतात आणि हे मतदार आपल्याकडे कसे वळतील आणि मागच्या 10 वर्षात जे करता नाही आलं त्या मतदारांसाठी काय करता येईल असं भाजपनं नियोजन केल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं लढवलेल्या स्वतंत्र निवडणुका, ज्यामुळे सेक्युलर मतदार विभागला गेला आणि त्या उलट एकगठ्ठा हिंदुत्ववादी मतदान हे भाजपने घेण्यात यश मिळवलं। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सोबत लढले होते, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षांनी अर्थात आम आदमी पक्षाने आणि काँग्रेसने 70 जागांवर देखील उमेदवार दिले होते। त्यामुळे त्यांचा एकमेकांच्या पक्षांना आणि उमेदवारांना फटका बसला। काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारामुळे मुस्लिम मतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं, ज्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघात किंवा उमेदवार जिथं आहेत अशा ठिकाणी मुस्लिमांची मतं विभागली गेली आणि आम आदमी पक्ष तसंच काँग्रेसचे उमेदवार त्यामुळे पराभूत झाले। मुस्लिमांची मतं विभागली गेली, त्याउलट असणारे मतदार हे भाजपच्या पारड्यात गेले। त्यातच केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्ववादी आहेत असे मुद्दे देखील मागच्या काही काळात त्यांनी त्यांच्या निर्णयावरून जाणून आले। त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदार हे केजरीवाल यांच्यावर नाराज होते, त्याचा देखील फायदा यंदा भाजपला झाल्याचं दिसून येतं। तर मंडळी ही साधारण अशी काही कारणं आहेत ज्यामुळे यंदा भाजपला दिल्लीमध्ये ऐतिहासिक असा विजय मिळवता आला आणि आता लवकरच भाजपचं सरकार दिल्लीमध्ये स्थापन होईल असं दिसतं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वेळ झाली तुर्तास इथेच थांबण्याची। पाहत रहा कडक बात।